तर हॅलो. तर माझं नाव आहे ओंकार आणि मी बोलतो कोल्हापूरमधून. तर आजचा माझा ड्युटो आहे, ज्यामध्ये मी कॅमेरा फेसिंग करून एक व्हिडिओ करणार आहे आणि हा व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड करणार आहे. तर त्यासोबतच ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे तर ते म्हणजेच काय, तर मी ज्या बुक्स वाचल्यात त्यामधला एक मी छोटासा एक कन्सेप्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला, आज आपण ज्या बुकबद्दल माहिती बघणार आहोत किंवा एक छोटासा रिव्ह्यू किंवा कन्सेप्ट बघणार आहोत, ते बुक आहे ते म्हणजेच काय, तर द सिक्रेट. ओके. द सिक्रेट हे जे या बुकचे जे रायटर आहे ते म्हणजेच काय, तर रोंडा ब्रायन या बुकचे रायटर आहे. तर या बुकमध्ये काय आहे, तर तुम्ही सगळ्यांनी एकदा हे बुक घेतलं पाहिजे, वाचलं पाहिजे आणि ज्या सगळ्या गोष्टी मी सगळ्या एक्सपिरियन्स केल्यात त्याही तुम्ही एकदा एक्सपिरियन्स करून बघायला हवेत. तर हे पुस्तक माझ्या आयुष्यातलं एक छान पुस्तक असं तुम्ही म्हणू शकता, ज्यामधून मला खूप काही गोष्टी नवीन कळाल्या, ज्या काही गोष्टी खूप साऱ्या गोष्टी मी एक्सपिरियन्स केल्या. ओके. तर स्टार्टिंगला हे पुस्तक जसं की नाव आहे रहस्य किंवा द सिक्रेट्स, तसंच एक आहे. तर या पुस्तकात ज्या की रोंडा ब्रायन आहे त्याने एक्सप्लेन केल्यात की हे पृथ्वी जसं एक चुंबक आहे तसं तुम्ही पण एक चुंबक आहात आणि हे जे पृथ्वी आहे, ओके, ती तुमच्याकडे अशाच गोष्टी लावून देतात की ज्या तुम्ही आहात किंवा जसे तुम्ही आहात. जसं की समजा की जर निगेटिव्ह असशीला तर तुमच्याकडे फक्त या आयुष्यात फक्त निगेटिव्ह गोष्टी येणार आहेत. जर समजा की 10 गोष्टी आल्या तर त्या 10पैकी 9 ह्या वाईटच असणार आहेत आणि एक कुठेतरी चांगले असणार आहे. ओके. नेक्स्ट, जर तुम्ही पूर्ण आयुष्यात किंवा तुमचा पूर्ण माइंडसेट हा पॉझिटिव्ह असेल तर तुमच्याकडं संपूर्णपणे तर चांगल्या गोष्टी येणार आहेत. मग इट्स डिपेंड ऑन द बिलीफ दॅट यू कॅरी इन युअर माइंड. जसं उदाहरणार्थ की मी मी एक लकीस्ट पर्सन आहे आणि माझ्यासोबत जे काय होतं ते बरोबर होतं आणि ते चांगल्यासाठी होते. मग इट्स नॉट डिपेंड फॉर जे की तुमच्याकडं वाईट होतं तुमच्यासोबत किंवा बरं होते. ओके. मग हे असं तुम्ही काही गोष्टी आकर्षित करताय की ज्यामध्ये तुम्ही म्हणताय की माझ्यासोबत ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या व्यवस्थित, योग्य आणि त्या सगळ्या भारी आहेत. ओके. मग ह्यामध्ये काय आहे, तर तुम्ही फक्त तुमच्याकडे पूर्ण ह्या वर्ल्डमध्ये तुम्ही फक्त तुमच्याकडे चांगल्या गोष्टी आकर्षित करत आहात. आणि ह्यात एक आणखीन उदाहरण आहे ते म्हणजेच काय, तर तुम्ही ज्या प्रकारे विचार करता किंवा तुमच्याकडे जसे विचार आहेत त्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहेत. जसं की तुमच्याकडे कायम गोष्टी अट्रॅक्ट होत असतील की कायम माझ्यासोबतच आयुष्यात असं होत आहेत किंवा माझ्यासोबतच काही खराब गोष्टी होत्या, तर हो 100% मग तुमच्यासोबतच आयुष्यात सगळ्या वाईट गोष्टी होणार आहेत. कारण का तुम्ही पॉझिटिव्हिटीकडे लक्षच देत नाही. मग तुमच्या आयुष्यात काय पॉझिटिव्हिटी आहे त्याकडे तुमचं लक्षच नाही आहेत, कोणत्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, फक्त तुमचं लक्ष निगेटिव्हच गोष्टीकडे चाललं आहे. मग असं जर होत राहिलं तर फक्त तुमच्या आयुष्यात फक्त निगेटिव्ह गोष्टी येत राहतील असं आपल्याला अनुभव किंवा एक्सपिरियन्स येतोच. ओके. तर ते सांगतात की रोंडा ब्रायन की आपण आपलं आयुष्य सुधारवण्याचं जर हातात घेतलं तर ते एकदम सोप्या सुदृढ मार्गाने करू शकते. ते म्हणजेच काय, तर फक्त तुमच्याबद्दल चांगले विचार ठेवा. तुम्ही जसे आहात तसे लकीएस्ट पर्सन आहात. तुमच्यासोबत ज्या काही गोष्टी होत आहेत त्या सगळ्यात चांगल्या गोष्टी होत आहेत आणि तुम्ही एक हुशार व्यक्तिमत्व आहात. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही कार्य करत असशीला तर आपोआप तुमच्या आयुष्यात चांगले बदल व्हायला लागतात. ओके. अजून त्यानंतरनं म्हणजेच काय, तर अजून तुम्ही म्हणजेच काय, तर फक्त विचार करू नका. ओके. या पुस्तकाबद्दल जे काय मी ऐकलं किंवा जे काही जसं व्हिडिओ किंवा हे पुस्तक वाचल्यानंतर जो काही एक्सपिरियन्स भेटला त्यामध्ये काही लोक काय करतात, तर नुसतंच विचार करत बसतात की मी चांगला आहे, माझ्यासोबत चांगलं व्हायला लागले. तर तसं करू नका. तुम्ही ज्या वेळेला पॉझिटिव्ह विचार करायला लागतात की मी एक अपॉर्च्युनिटी मॅग्नेट आहे आणि मी फक्त अपॉर्च्युनिटी माझ्याकडे खेचतो आहे, मग त्यामध्ये तुमचे बिलीफ तसे व्हायला लागतात आणि तुमच्या डोक्यात विचार त्याप्रमाणे निर्माण व्हायला लागतात की तुमच्याकडे कोणकोणत्या अपॉर्च्युनिटी आहेत. मग यामुळे आपला जो माइंडसेट आहे तो शिफ्ट कशावरती होतो आहे, तर की तुमच्या आयुष्यात फक्त वाईट गोष्टी आहेत, काही चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या काही चांगल्या गोष्टीतून तुमच्याकडे काही अपॉर्च्युनिटीज आहेत भरपूर प्रमाणात चांगल्या. मग तुमचा माइंडसेट आहे तो त्या अपॉर्च्युनिटीकडे शिफ्ट होतो आहे. म्हणजेच यू डायरेक्टली डू द तुम्ही डायरेक्टली काय करताय, तर ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्यांना सगळ्या इग्नोर होतात तुमच्या नजरेतून. त्यावेळेस सगळ्या इग्नोर होतात आणि तुम्हाला फक्त दिसतात त्या फक्त चांगल्या गोष्टी, अट्रॅक्ट करणाऱ्या आहेत अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसू लागतात आयुष्यात आपल्या. ओके. तर मग त्या गोष्टी दिसायला लागल्या की थांबायचं नाही, आपण त्यांच्यावरती वर्किंग स्टार्ट करायचं आहे, अशा या गोष्टींचा उद्देश आहे. आणि जर तुम्ही चांगलं काम करायला लागला आणि तुमच्या डोक्यात कायम पॉझिटिव्ह विचार असतील तर 100% तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह होणार आहे.
असे बुक सांगते. ओके, तर हे बुक तुम्ही आयुष्यात एकदा वाचा, आयुष्यात एकदा तरी वाचा. आणि म्हणजे काय तर ह्यात खूप भारी गोष्टी आहेत. जसं की तुम्ही जर एक विद्यार्थी असाल किंवा एक स्ट्रगलर असाल, तर खूप भारी अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला काही टेम्पररी किंवा एक परमनंटली रिलीफ पण देऊ शकतात. जसं की परमनंटली जर तुम्ही कायमस्वरूपी जर काम केला तर परमनंटली होईल. जर टेम्पररी काम केला तर तुम्हाला त्या स्ट्रेसमधून बाहेर निघण्यासाठी ह्या खूप बरं आहे पुस्तक, गुड आहे. थँक्यू.